केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार तपासणी मोहीम राबवणार। सर्व राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावे हटवणार। मतदार यादी अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्याचे आयोगाचे प्रयत्न। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज बैठक। शहराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नेत्यांची बैठक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये खलबतं। ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावरून बैठकीला महत्त्व। उद्या मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारची बैठक। मराठा आरक्षण, जीआर आणि ओबीसी आरक्षणावर बैठकीत चर्चा होणार। ओबीसी नेत्यांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे प्रमुख बावनकुळे सुद्धा उपस्थित राहणार। पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईतील आमदारांना आणि नगरसेवकांना मोठा निधी। विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटप न केल्याने महाविकास आघाडी होणार आक्रमक। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच बैठक। केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटी रुपये प्राप्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सणासुदीच्या काळात पैसे मिळाल्यामुळे दिलासा। अजितदादांनी मानले पंतप्रधान मोदींसह केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार। नवी मुंबई महापालिकेत युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर। मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। जनतेला नवी मुंबई कोणाची आहे हे सांगायची गरज नाही। नाईक यांचा नाव न घेता शिंदेंवर निशाणा। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसोबत युती करण्याचे उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत। 5 जुलैला आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य। मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास श्वेतपत्रिका काढणार। ठाकरेंचा महायुतीला इशारा। तर बीएमसीवर महायुतीचीच सत्ता येणार, शिंदेंचा निर्धार। येत्या 2 दिवसात सरकार पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करणार। त्याआधी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता। बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। येत्या रविवारपासून मनसे नेते मराठवाडा दौऱ्यावर। मनसे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे, खतं पुरवणार। बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण दौरा करणार।